चला सन्मान्य भास्करराव, आपलं तर नाव पण नाहीये हो, म्हणूनच आपल्या अधिकारात आपलं स्थगन पण नाहीये. म्हणूनच आपल्या अधिकारात नेहमी तुम्ही म्हणता त्या ठीक आहे, पद्धतीने ही परवानगी दिल्यानंतर पाठी केलेले सगळे आरोप पाठी घेतले असं मी समजतो. मी बसू काय? अध्यक्ष महोदय, एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिलाय, हा विषय संपलाय. परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे. सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करतात, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय. त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडून उत्तर घेणं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे, याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच. सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला? अध्यक्ष महोदय, काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली सन्मान्य सदस्य, मला माहित आहे हा विषय अगोदर समोर आला होता, ही SIT वगैरे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी माझी विनंती आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पाटोले साहेब, सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब यांनी जो आज माहिती आणि जो मुद्दा आज सभागृहात घेतलेला आहे त्या संदर्भात सरकारकडनं कारवाई चालू आहे. या संदर्भात आपल्या सगळ्यांनाही अवगत आहात आपण. या संदर्भात FIR झालेला आहे, या संदर्भात संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या विषयावरती, सबज्युडिस विषयावरती अजून चर्चा घडवून आणण्याची काही गरज नाहीये. आपण आपलं बोलावं. अध्यक्ष महोदय, चला असलम शेख जी बोला ना अध्यक्ष बोला. माझा आवाज जाणार नाही तिकडे, मला ऐकू येत आहे, बोला. मंत्री महोदय ना येतं ना, बोलायचं नाहीये, बोलायचं ना, बोला. अध्यक्ष मध्ये मार्वे मनोरी फेरी बोट सेवामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार फेब्रुवारी 2025 मध्ये आले. चला बसून घ्या. अध्यक्ष महोदय, चला भास्करराव इकडे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षाच्या वतीनं
जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तथाकथित काय तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील, बंधू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात ते काढणं चाललंय आता. जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून, दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. मी या सभागृहामध्ये उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाचं. आणि म्हणजे दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की हा आपल्या कोणाही करता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून, वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इति कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या या संदर्भात मी जे काही तुम्ही ठरवाल पण याचं पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन. नाही चला, नाही चला पुढे जाऊया. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. तुम्ही ठरवा. चला पुढे घ्या. अध्यक्ष महोदय, ओ अध्यक्ष महोदय, लक्षवेधी सूचना. चला बावनकुळे साहेब बोला. निवेदन मान्य केलं आता ना, नको. नानाभाऊ. वेळ खूप झाला. डिटेल निवेदन मान्य केलं ना. बोला बावनकुळे साहेब बोला. बावनकुळे साहेब बोला. आपण नको आता नको. थांबा, होऊ दे त्यांचं. चला बावनकुळे साहेब. कुठला विचार? कुठला? शासकीय विधेयके अरे भेटून दे ना. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27. बावनकुळे साहेब बोला. ओ गुलाबराव. अहो बोला बावनकुळे साहेब. अरे बावनकुळे साहेब बोला तुम्ही. बोला. महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 मांडतो. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला.